सावकारी पाशातून उघड झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली। व्याजाने दिलेल्या पैशांच्या बदल्यात एका सावकाराने महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक अडचणीत असलेल्या महिलेने आरोपीकडून 2 लाख रुपये उसने घेतले होते। हप्ते थकल्यानंतर आरोपीने तिचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे। तसंच पीडितेचा अश्लील व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल केल्याचाही प्रकार समोर आलाय। या प्रकरणी मुडशिंगी गावातील संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तो सध्या पोलीस कोठडीत आहे। या घटनेमुळे सावकारीतील गैरप्रकार आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तो 2 लाख रुपये मला दिलेला 10% व्याजानं परत पैसे फेडले तरी तो वारंवार फेडून सुद्धा परत 25 ते 30 हजार रुपये अजून दे म्हणून तो घरी वारंवार येत होता। मग ह्या विरोधात आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती एकदा, पण त्यांनी काय आमची कारवाई घेतली नव्हती। त्याला समज देऊन त्यांनी सोडलेलं होतं, पण तो परत आहे तसाच तो परत मागं तसं पुढे करत होता। महिलांच्याकडून फक्त एक पैशाची लालूच देऊन त्याला त्यांच्याशी जवळकी साधायची होती, त्याच्यावर अत्याचार करायचा, त्याचे त्या पैशांच्या नादामध्ये त्याचे व्हिडिओ तयार करून घेतो आणि त्या व्हिडिओचं त्यांना धमकी देऊन वारंवार त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची व्हिडिओ व्हायरल करणार ही धमकी देऊन तो परत लेडीजांच्या जवळ जातो। ह्यामध्ये त्याची बायको आणि त्याचा मित्र हे दोघेही सामील आहेत। तर त्याला माझी तरी इच्छा आहे की अशा नराधमाला कमीत कमी फाशीची तर शिक्षा व्हायला पाहिजे। कारण परतून बाईला डोकं वरती उचलून चालायला यायला पाहिजे। बाईची किंमत काय आहे ते ह्याला आता कळायला पाहिजे। यातील जे काही पीडित महिला आहेत या गांधीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गडमुशिंग गावातील आहेत। तर या ज्या काही पीडित महिला आहेत यांना यातील आरोपी अमित कृष्णांत सावंत राहणार गडमुशिंगी हा तो त्या महिलेच्या गाडीवरती चालक म्हणून काम करत होता। तर त्या महिलेला पैशाची आवश्यकता 2023 मध्ये पैशाची आवश्यकता असताना त्या पैशाची काही गरज आहे ती ह्या जो इसम आहे आरोपी इसम त्यानं एक 2 लाख रुपये त्या महिलेला एक व्याजापुढे 10% व्याजाने दिले होते आणि त्यानंतर त्या महिलेला ते व्याजाची काही रक्कम परतावा देणं तिला शक्य झालं नाही। तर त्या जो आरोपी इसम आहे त्यानं तिला शरीरसुखाची मागणी केली आणि त्यानंतर त्या महिलेच्या गैरफायदा घेऊन त्यानं घरी किंवा इतर एक लॉज ठिकाणी अशा ठिकाणी नेऊन तिच्यावरती हे केलं बलात्कार केलेला आहे। आणि त्यानंतर जे काही हे आहे पीडित महिला आहे तुझे मी व्हिडिओ व्हायरल करेल असं तसं म्हणून तिला धमकावून तिच्याशी वारंवार ह्याच गोष्टी करत होत्या। परंतु ती पीडित महिला तिने तिच्या घरच्यांना विश्वास घेऊन ही हकीकत सांगून त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। तर यामध्ये गांधीनगर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 144/2026 BNS कलम 64 77 351-2 त्याचप्रमाणे सावकारी कायदा कलम 39 कलम 45 अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। तर या गुन्ह्यातील आरोपी आम्ही हा तात्काळ अटक करून त्याला मान्य न्यायालया समक्ष हजर केलेला आहे। आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून याचा अधिक तपास चालू आहे। नागपूर शहरातील लकडगंज परिसरात पार्किंगच्या वादातून शेजाऱ्यावर धारदार कटरनं हल्ला झाल्याची घटना घडली। या घटनेत भूषण कळसकर जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार भूषण कळसकर आणि संतोष रणचुरे यांच्यात गाडी पार्किंगवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। 20 एप्रिल रोजी हा वाद चिघळून हाणामारीत बदलला। संतापाच्या भरात संतोष रणचुरे यानं कटरनं हल्ला करत भूषण कळसकर यांचा हात आणि पायाला दुखापत केली। घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केले। पुढील तपास सुरू आहे। याच्यामध्ये 2 शेजारी राहणाऱ्या व्यक्तींची लकडापूल या ठिकाणी भांडण झाली होती। यामध्ये फिर्यादी भूषण कळसकर आणि त्याच्या शेजारी राहणारा संतोष रणचुरे दोन्ही शेजारी राहतात। संतोष रणचुरे याचा भंगारचा व्यवसाय आहे आणि संतोष कळसकर हा हॉस्पिटलमध्ये आणि त्याची मिसेस हॉस्पिटलमध्ये काम करतात। तर ते दोघांमध्ये शेजारी असताना त्यांच्या गाडी लावण्यावर पूर्वीपासूनचे जुने वाद आहेत। 20 तारखेला देखील संध्याकाळी 5-6च्या दरम्यान पुन्हा त्यांच्यावर गाडी लावण्यावर वाद झाला। त्या वादामध्ये संतोषने रणचुरेने भूषण कळसकर यांच्यावर त्याच्याकडे असलेला कटरने मारहाण केली। त्याच्यामध्ये त्यांच्या हाताला आणि पायाला आणि चेहऱ्याला थोडीशी दुखापत झाली। त्याप्रमाणे तत्काळ आपण 324 पूर्वीचा भादवी 324 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे।
कोल्हापूर शहरातील विक्रमनगर परिसरात कुटुंबियांना त्रास देणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा त्याच्याच वडिलांकडून हत्या झाल्याची घटना घडली। ही घटना सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। स्वामी समर्थ कॉलनीत ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण हा मद्यधुंद अवस्थेत कुटुंबाला वारंवार त्रास देत होता। या पार्श्वभूमीवर वाद वाढत जाऊन वडिलांनी संतापाच्या भरात धारदार शस्त्राने हल्ला केला। या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला होता। त्याला तातडीने CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वडिलांना अटक केली। सुरुवातीला वेगळं कारण सांगण्यात आलं असलं तरी पोलिसांच्या तपासात आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली। पुढील तपास सुरू आहे। राजारामपुरी पोलीस ठाणे येथे जुनेद गफूर पठाण वय वर्ष 21 याचा मिरवणुकीमध्ये दुखापत होऊन मृत्यू झाल्याबाबत वर्दी प्राप्त झाली होती। सदर अकस्मात मयतच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता यातील मयताचा वडील गफूर पठाण याच्या जबाबामध्ये विसंगती आढळली आणि त्या चौकशांत आम्हाला असं आढळलं की यातील मयताचा वडील गफूर पठाण यांनी मुलाशी झालेल्या वादामधून त्याचा चाकूने बोक्सून खून केला असून सदरची घटना व त्याचा अपराध लपवण्यासाठी त्यानं पोलिसांना चुकीची हकीकत सांगितली होती। आता वडिलांनीच मुलाचा खून केल्याचे स्पष्ट झाले असून त्या अनुषंगाने यातील जो मयताचा वडील आहे गफूर पठाण याला गुन्ह्याची कामे अटक करण्यात आली असून आता पुढील तपास चालू आहे। सुरुवातीला काय त्याने सांगितलं, कारण शिवजयंतीची मिरवणूक होती अशा पद्धतीने बरोबर आहे। यातील जो मयताचा वडील आहे गफूर पठाण याने आपला अपराध लपावा या अनुषंगानेच ही चुकीची बातमी सांगितली होती, कारण त्या दिवशी शिवजयंतीची मिरवणूक त्या भागामध्ये होती आणि त्या अपराध लपावा यासाठीच ही माहिती त्यांनी दिली, चुकीची माहिती दिली होती। छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरात एका महिलेकडून दुसऱ्या महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली। साई श्रद्धा पार्क परिसरात ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिला पीडितेच्या घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला केलाय। या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा त्यातच मृत्यू झाला। घटनास्थळी शस्त्र आढळून आलं असून हल्ला अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय। झटापटी दरम्यान आरोपी महिला किरकोळ जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या प्रकरणामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मला एक माहिती मिळाली की मोठा देवी जे बीट आहेत आमची MIDC वाळूज पोलीस स्टेशनची, तिथं एक खुनाचा प्रकार घडला आहे। आमचे पोलीस स्टेशनची टीमने रिस्पॉन्ड केला। इथं आल्याबरोबर आम्हाला कळालं आहे की एक हाऊसिंग सोसायटी आहे, त्यातील एक फ्लॅटमध्ये ही घटना घडली आहे। घरामध्ये घुसल्यावर आम्हाला एक लेडीची बॉडी मिळाली आहे। त्याचेच तिथं एक जे मारेकरी होती ते पण घरामध्ये लपून बसली होती। आम्ही तिथलचा पाहणी केली। तिथं जे मयत महिला आहे त्यांची सासू पण तिकडे हजर होती ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे, ते त्याची साक्षीदार आहेत। त्यांचं म्हणण्याप्रमाणे की त्यांनी जे आरोपी आहेत त्यांनी एक सोबत पिस्टल आणली होती, पिस्टलसारखं काहीतरी आणलं होतं। ते जे सासू आहेत त्यांनी त्यांचे हातातून हिसकून बाहेर खिडकीतून फेकलेला होता। त्याच्यातून जे आरोपी महिला आहेत त्यांच्याकडे एक चाकू पण होता, ते चाकूने ते मयत महिलावर हल्ला केला। त्याच्यातून त्याचा मृत्यू झाला आहे। ते मयत महिलाचा जे हे आहेत हजबंड आहेत, त्यांचा काहीतरी याचे आधी आरोपी महिलासोबत काही आहेत रेकॉर्ड आहेत आमच्याकडे। सध्या आम्ही ते बॉडी हलवणार आहेत। त्याच्यानंतर घटनास्थळ पंचनामा सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याचे आम्ही प्रक्रिया सुरू ठेवलेली आहेत आणि पुढील जसं आम्हाला माहिती मिळते त्या बाबतीत आपल्याला अपडेट करू। एक आपल्याला स्पेसिफिकली सांगू की जे आरोपी महिला आहेत ते आमच्या ताब्यामध्ये आहेत आणि जे आमची प्रक्रिया आहे गुन्हे दाखल करून तपासची ते सुरू झालेली आहेत।